मेरा नाम अनुष्का बाबा साहब भोसले, मैं कक्षा 9वीं में पढ़ती हूँ। आज 5 सितंबर देश में हर साल 5 सितंबर का दिन शिक्षक दिन मनाया जाता है। यह दिन भारत के पूर्व राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इनको समर्पित किया जाता है। शिक्षकों के प्रति प्यार और सम्मान जाहिर करने का दिन है। शिक्षक हमारे जीवन के स्तंभ और मार्गदर्शक होते हैं। यह हमें सही रास्ता दिखाते हैं और हमारे जीवन को आगे बढ़ाने के लिए प्रेरित करते हैं। शिक्षक दिन के अवसर पर सभी शिक्षकों को हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। नमस्कार, मी लक्ष समाधान आढाव, मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। मी या शिक्षक दिनाविषयी माझे मत मांडणार आहे। सर्वप्रथम गुरु माझा ज्ञानाचा सागर, दिला त्यांनी माझ्या जीवनाला आकार। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, गुरुवर्ग तसेच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला नमस्कार। आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। सर्वप्रथम माझ्या सर्व प्रिय गुरुजनांना, शिक्षकांना व मुख्याध्यापकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती। आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान खूप महत्त्वाचे असते मित्रांनो। ते आपल्यावर चांगले संस्कार करतात, आपल्याला ज्ञान देतात, आपल्या मनातील अंधकार दूर करतात व ज्ञानाचा प्रकाश आणण्याचे महान कार्य करतात। शिक्षक खूप काळजी घेतात, आपल्या कलागुणांना वाव आणण्याचे काम ते करतात। शिक्षक आपले खरे मित्र असतात मित्रांनो। आपले खरे मित्र आपल्याला मार्गदर्शक करत असतात। तसेच शिक्षक देखील आपल्याला योग्य ते वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात। आपल्याकडून काही चूक झाली तर शिक्षक ते आपल्याला समजावून सांगतात, असे नाही असे हवे। आपल्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात। ते आपल्याला चांगले व वाईट यातील फरक समजावून सांगतात। शिक्षक हे पुढची पिढी घडवत असतात व समाजाचे शिल्पकार असतात। आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू मित्रांनो। तर असे हे माझे 2 शब्द मी संपवितो। मेरा नाम आकाश प्रकाश पिंपलकर है। मैं 10वीं कक्षा का विद्यार्थी हूँ। मैं आज शिक्षक दिन पर भाषण देने वाला हूँ। हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली सजाने के लिए, पर एक शिक्षक ही अकेला काफ़ी है बच्चों की ज़िंदगी संवारने के लिए। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक वर्ग और मेरे प्यारे दोस्त, जैसे कि हम सब जानते हैं कि हम सब शिक्षक दिन की जश्न मनाने के लिए यह उपस्थित हुए हैं। आज मैं आपको शिक्षक दिन के अवसर पर महत्वपूर्ण भाषण देने वाला हूँ। मेरी विनती है कि कृपया मेरे यह भाषण ध्यानपूर्वक व शांतिपूर्वक। आज 5 सितंबर है और आज हम सबको पता है कि आज शिक्षक दिन है। हम सब हर साल 5 सितंबर को शिक्षक दिन बड़े जश्न से मनाते हैं। आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण का जन्म है। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण राष्ट्रपति बनने से पहले एक महान प्रतिष्ठित शिक्षक थे। उनके इस जन्मदिन पर हम शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन न केवल भारत के राष्ट्रपति थे बल्कि एक महान शिक्षक भी थे। शिक्षक दिन के अवसर पर शिक्षकों के प्रति सम्मान करने के लिए यह शिक्षक दिन मनाया जाता है। छात्रों को व्यक्तित्व को आकार देने और भविष्य को उज्जवल बनाने में शिक्षक का महत्वपूर्ण अनुभव है और उन्हें देश का एक आदर्श नागरिक बनाते हैं। हम सब छात्रों की तरफ से शिक्षकों को शिक्षक दिन की बहुत सी शुभकामनाएं। धन्यवाद। अक्षर शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला। अक्षर शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला। कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला।
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजश्री आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. ते एक थोर विचारवंत, विद्वान आणि आदर्श शिक्षक तसेच भारताचे माजी राष्ट्रपती होत. त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारताला त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षक हे भावी पिढी घडविण्याचे काम करतात. जसे कुंभार ज्याप्रमाणे गोळ्याला आकार देऊन सुंदर मटके बनवतो, त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आकार देत असतो. आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे. हीच आपल्या प्रत्येक गुरुला गुरुदक्षिणा ठरेल. आज मी सर्व गुरुजनांना नमन करते, त्यांच्या कार्याचा गौरव करते. माझे नाव इच्छा शरद माने आहे. मी इयत्ता 10वी ड मध्ये शिकते. आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त थोडी माहिती सांगणार आहे. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन करतात. ते आपल्या जीवनातील दिवे आहेत, जे आपल्याला अंधारात मार्ग दाखवतात. मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करू इच्छिते, कारण त्यांनी मला फक्त अभ्यास करायला शिकवले नाही, तर जीवनात एक चांगली व्यक्ती बनायलाही शिकवले आहे. जीवनात स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि माझ्या चुकांमधून शिकण्यास मला मदत केली. तुम्ही मला सांगितले, अपयश ही वाईट गोष्ट नाही, आपण त्यातून शिकतो आणि पुढे जातो. तुम्ही मला केवळ विषयाचे ज्ञान नाही, तर जीवनमूल्यही शिकवले आहेत. इतरांचा आदर कसा करावा, कठोर परिश्रम कसे करायचे, यशाच्या पायऱ्या कशा चढायच्या, हे तुम्हीच मला शिकवले आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनण्यासाठी मेहनत घेता, जेणेकरून आमचे एक चांगले भविष्य घडू शकेल. तुमची निस्वार्थ सेवा आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. शेवटी मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानते. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खूप खास आहात. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव प्रेम संतोष कांबळे आहे. मी इयत्ता 10वी ड मध्ये शिकत आहे. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून गुरुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर दिवस हा आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून आपण उत्साहाने साजरा करतो. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. शिक्षण दिन हा आपल्या देशाच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचा शिक्षकांचा समाविष्ट असतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांचा आदर व कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात. आपण आपल्या शिक्षकांच्या नेहमीच आदर केला पाहिजे. धन्यवाद. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. नमस्कार. माझे नाव वैष्णवी भरत रिंगे आहे. मी इयत्ता 10वी ड मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी खूप माहिती सांगणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय महागुरुजनो आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. त्याआधी माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करतो. आजच्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे. ते एक आदर्श शिक्षक, विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे भारतात त्यांचे जन्मदिन शिक्षक दिन हा म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा आपल्याला देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे. शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात. ते आपल्याला चांगले संस्कार देतात. ते आपल्या जीवनाला एक चांगली योग्य दिशा मिळवून देतात. शिक्षक हेच आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत.
शिक्षक आपल्या समाजाच्या पाठीचा कणा आहे. आपण नेहमी आपल्या शिक्षकांचे आज्ञेचे पालन केले पाहिजे. नेहमी आपल्या शिक्षकांना आदर आणि सन्मान दिला पाहिजे. दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार. दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार. आभारी आहोत आम्ही तुमचे, तुम्ही घडवलं आम्हास आज. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आर्या सुरेश टोंबरे आहे. मी आता 10वी ड मध्ये शिकते. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिन निमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. ते स्वतः एक शिक्षक तज्ञ व उत्तम शिक्षक होते. त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षकांचा त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. शिक्षक हा असा पेशा आहे की जगातील प्रत्येक कृती निर्माण केली जाते. डॉक्टर असो की इंजिनियर, त्यांना घडवणारा हा एक शिक्षकच असतो. शिक्षक हा कुठल्याही मुलांचा कोणत्याही अपेक्षेशिवाय ज्ञानार्जनाचं काम करतो. असे म्हणतात की पेनाची धार ही तलवारीपेक्षा जास्त असते व एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते. गुरुविना मिलेना ज्ञान, गुरुविना मिलेना सन्मान. जीवन भवसागर तरया, चला वंदूया गुरुराया. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सृष्टी युवराज सावंत आहे. मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला शिक्षक दिन याविषयी माहिती देणार आहे. आज 5 सप्टेंबर आहे. हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, ते आपल्यावर चांगले संस्कार करतात. शिक्षक आपल्या कलागुणांना वाव देतात. आज आपण शिक्षकांना वंदन करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव वेदांती महेश सुर्वे आहे. मी आज तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. मी 10वी क ची विद्यार्थिनी आहे. भारतीय संस्कृतीत आईनंतर महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात कारण भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिष्याला घडवण्याचे काम हा गुरु करत असतो आणि भारतीय संस्कृतीत पिता पुत्र यांच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त महत्त्व गुरु शिष्याला देण्यात आले आहे. जसे की रामयुगात गुरु वशिष्ठ आणि राम, तसेच द्वापार युगात गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन, तसेच गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य अशी कित्येक उदाहरणे आहेत. गुरु हा आपल्या जीवनातील दिशादर्शक असतो असे मला वाटते. त्यामुळे माझ्या गुरुजन व्यक्तींना माझा नमस्कार. श्रुती नितीन मोहिते आहे. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञान आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे जो आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. संस्कृतमध्ये गुरु या शब्दाचा अनुवाद शिक्षक किंवा मार्गदर्शक असा होतो आणि पौर्णिमेचा अर्थ पौर्णिमा असा होतो. गुरुपौर्णिमा हा कृतज्ञता, शिक्षण आणि आध्यात्मिक वाढीचा उत्सव आहे. हे आपल्या जीवनातील शिक्षक आणि मार्गदर्शनाच्या अमूल्य योगदानाचा गौरव करते. या सणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेऊन त्यांच्या विधी आणि परंपरांमध्ये सहभागी होऊन आणि आजच्या जगात त्यांच्या प्रासंगिकतेवर प्रतिबिंबित करून आपल्या शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आणि आजीवन शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल अधिक सखोल कौतुक वाढवू शकते. गुरुपौर्णिमेच्या भावनेचा अंगीकार केल्याने आपल्याला आपल्या शिक्षकांचे महत्त्व वाढवण्याची, सतत सुधारणा करण्याची आपल्या सर्वांमध्ये मनोवृत्ती जागृत होते. नमस्कार, माझे नाव शर्वरी मंगेश्वरी. मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देणाऱ्या, समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. हा आपण खूप उत्साहाने साजरा करतो. शिक्षक हे आपल्या यशाचे पहिली किल्ली आहे. शिक्षक हे आपल्या ज्ञानामध्ये खूप प्रसार करतात. शिक्षक हे आपल्याला खूप सुंदर असे मार्गदर्शन करतात. असे म्हणतात की एक पेन, एक वही, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी हे संपूर्ण जग बदलू शकते. शिक्षक हे आपल्या जीवनामध्ये खूप शिक्षक हे आपल्या जीवनाचा एक आधारच आधारच आहे असे म्हणता येईल. गुरुविना ना मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना मिळे सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदो गुरुराया. नमस्कार, माझे नाव साक्षी वावळे आहे. मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे. आज 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस आहे. सर्वांच्या जीवनात शिक्षक हा महत्त्वाचा व्यक्ती असतो. आई वडिलांनंतर आपल्याला चांगले मार्ग, चांगले गुण दाखवण्याकरिता शिक्षक हेच महत्त्वाचे असतात. असे म्हटले जाते, एक पेन, एक वही, एक शिक्षक आणि विद्यार्थी मिळून सर्व जगही बदलू शकतो. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण शिक्षक बनून खूप काही शिक्षकबद्दल कविता, गोष्टी, शिक्षक जसे शिकवतात तसे नाटक, काही आपण वेगवेगळे कृती करतच राहतो. आपल्या आईवडिलांनंतर आपल्या जीवनाचा आधार हे आपले शिक्षक असतात. शिक्षक आपल्याला चांगले गुण, वाईट गुण आपल्याला घडविण्याकरिता वेगवेगळे कष्ट करतात, खूप कष्ट करतात. शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव शैलेश श्रीकृष्ण कोरे आहे. मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला शिक्षण दिनानिमित्त काही सांगणार आहे. 5 सप्टेंबर हा भारतात सर्वत्र शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी महान शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन असतो. डॉक्टर राधाकृष्ण यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान फार मोठे होते आणि त्यांनी आपल्या जीवनात शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवले. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांच्यावर संस्कार करणे ही शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांना मनाचा घडवणारा असतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे योगदान असते. त्यामुळे शिक्षक हा फक्त शिक्षण देणारा व्यक्ती नसून तो समाजाचे भविष्य घडवणारा शिल्पकार असतो. शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी आपल्या कृतज्ञतेचे आणि आदराचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करावे. आजच्या काळात शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रगतीचे मापदंड हे शिक्षकांच्या कार्यावर अवलंबून असते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का प्रशांत पवार. मी आता 10वी क मध्ये शिकते. मी आज तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की शिक्षकची व्याख्या करणे अशक्य गोष्ट आहे, कारण शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे आणि शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करणे इतकेच मर्यादित नाही, तर तो विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर चालण्यास मदत करतो. ते आपल्या चारित्र्यामध्ये मूल्ये जोडतात आणि आपल्या देशाचे आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक बनवतात. दुसरे म्हणजे शिक्षक हे आपले दुसरे पालक असतात. आपल्यावर प्रभाव पाडण्यात आणि प्रेरित करण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपला आदर्श मानत असतो. पालकांनंतर प्रत्येक टप्प्यावर मुलाचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे आज शिक्षकांना त्यांच्या अथक प्रयत्नांना वंदन करण्यासाठी हे आपले परम कर्तव्य आहे. आपण नेहमी त्यांचा आदर करूया आणि आपण कोण आहोत हे घडवण्यात त्यांच्या योगदानाची प्रशंसा करूया. त्यांच्या अमूल्य प्रयत्नांबद्दल आणि मार्गदर्शनासाठी मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते. विद्यार्थ्याला जबाबदार नागरिक बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारे शिक्षक हे मार्गदर्शक असतात. हे मार्गदर्शक म्हणून काम करतात, त्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक तुम्हाला सतत मदत करतात. त्यांचे योगदान केवळ शाळांपुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशासाठी विस्तारलेले आहे. यामुळे पालकांनंतर शिक्षकांना योग्य मान दिला पाहिजे. माझ्या शाळेत शिक्षक दिनाचा हा विशेष प्रसंग साजरा करताना मला आनंद होत आहे. हा दिवस विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या कार्याचे कौतुक करण्याचे आणि आभार त्यांच्या मानण्याची एक संधी प्रदान करतो. मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा देते आणि माझ्या 2 शब्द थांबवते. नमस्कार, माझे नाव निकिता नितीन साबळे. मी इयत्ता 10वी क ची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला शिक्षण दिनाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकांचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांचा विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यतः समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश असू शकतो. शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना 19व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली. बहुतेक
प्रकारांमध्ये ते स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरे करतात. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखा साजरी करण्याचे हे प्राथमिक कारण आहे. उदाहरणार्थ अर्जेंटिनाने 1950 पासून 11 सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएंटोच्या मृत्यूचे स्मरण शिक्षक दिन म्हणून केला आहे. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण 5 सप्टेंबर यांचा जन्मदिवस असून 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 2022 मध्ये शिक्षक दिन आभार दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का मंगेश डेरे आहे. मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे. प्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. शिक्षक हा 3 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ज्यामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य हे शिक्षकच करतात. आपल्या जीवनात जेवढे महत्त्व आई व वडिलांना आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे देखील शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके तयार करतो त्याप्रमाणेच शिक्षक विद्यार्थ्याला घडवतात, त्याच्या भविष्याला आकार देतात. शिक्षकांशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही. आपण आपल्या जीवनात कितीही मोठे आणि यशस्वी झालो तरी आपण आपल्या गुरुला कधीही विसरू नये. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. मला घडविणाऱ्या गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्ते, माझे नाव पवन दत्ता अजबे आहे. आज दिनांक 5 सप्टेंबर या दिवशी भारत माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी हा दिवस खूप खास आहे. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकामुळेच कळतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ईश्वरी किरण भोसले. मी 10वी क ची विद्यार्थी आहे. 5 सप्टेंबरला संपूर्ण भारतात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. भारताचे द्वितीय क्रमांकाचे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची आज जयंती. डॉक्टर राधाकृष्ण यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरी केला जातो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार आहे, ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडले आणि येथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार आहेत, अशा शिक्षकांचा सन्मान करण्याचा, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा शुभ दिवस आहे. एका उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळे देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुखाचे व्हावे ह्यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन करणे, अशी अनेक महत्त्वाची कामे शिक्षक करतात. केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे ह्याचे ज्ञान देखील ते देतात. अशा सर्व शिक्षकांना माझा सतक्ष नमन. नमस्कार, मेरा नाम अमृता सीताराम मालदर. मैं इयत्ता 9वीं क में पढ़ती हूँ. आज शिक्षक दिन. पहले तो आपको शिक्षक दिन की बहुत बहुत बधाई. हम राष्ट्रीय शिक्षक दिवस महान शिक्षक और पूर्व राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण की जयंती के रूप से मनाते हैं. इस दिन हमारे पास मौका होता है कि शिक्षकों के प्रति सम्मान व्यक्त करने का. शिक्षक समाज की रीढ़ होते हैं. वे हमारे जीवन के पहले गुरु होते हैं, जो हमें केवल ज्ञान ही नहीं बल्कि जीवन की सच्ची शिक्षा भी देते हैं.
वे हमें सही और गलत में अंतर समझाते हैं। वे हमें प्रेरित करते हैं, हमारे सपनों को पूरा करने के लिए मार्गदर्शन करते हैं। उनका समर्पण और मेहनत ही हमारे भविष्य की नींव है। हमारे शिक्षकों का योगदान अमूल्य है। वे हर दिन हमें जीवन की महत्वपूर्ण बातें सिखाते हैं। इस विशेष दिन पर मैं अपने सभी शिक्षकों के प्रति सम्मान और धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ। धन्यवाद। माझे नाव तन्वी सुनील सुरडकर आहे। मी इयत्ता 9वी क या वर्गात शिकत आहे। मी तुम्हाला शिक्षकांबद्दल माहिती सांगणार आहे। अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवनाचा मार्ग दाखविला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुदर्जिका व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। प्रथम सर्व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर स्वामी राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे। ते भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक होऊन त्यांनी शिक्षक क्षेत्रात आपली कामगिरी केली आहे। त्यांनी कार्य स्मरण व्हावे म्हणून आणि सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो। प्रथम जीवनाचे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव संस्कार प्रताप मोरे। मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे। आज शिक्षक दिनाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। शिक्षक तरी म्हणजे काय? शिक्षक म्हणजे आदर्शाचा अर्क म्हणजे शिक्षक, सदैव ज्ञानदानातील गर्क म्हणजे शिक्षक, तनातून मनातून चैतन्य निर्माण करणारी एक अद्भुत शक्ती म्हणजे शिक्षक, पावित्र्याचे प्रेरक रूप म्हणजे शिक्षक। एखादा कुंभार आपले मडके घडवत असतो, त्यांना आकार देत असतो, तसाच शिक्षकही विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक आकार देत असतो। एखादा विद्यार्थी जर चुकीच्या मार्गाला जात असेल तर शिक्षक त्यांना बरोबर मार्गावर आणतात। शिक्षक हे आपल्या देशाचं भविष्य घडवत असतात। शिक्षक हे आपल्याला एक चांगला नागरिक बनवत असतात। शिक्षक हे आपले गुरुच असतात। गुरुविना नाही ज्ञान, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही। गुरुविना नाही ज्ञान, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही। गुरुने जिथं दिलं आपल्याला ज्ञान, तेच झालं आपलं तीर्थस्थान। तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा मान ठेवला पाहिजे, त्यांचा आदर्श केला पाहिजे। धन्यवाद। My respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Chaitrali. Today is the 5th September and we are celebrating Teachers' Day. At first, I wish you all very happy Teachers' Day. This day is celebrated to mark the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishna. He was the second president of our country and also a great teacher as well as philosopher. As we all know that teachers play an important role in the lives. There are our second parents. They are not just educators but also our mentors, friends and role models. They are like guiding stars illuminating the path of knowledge. For us, at last, I would like to express my gratitude. माझे नाव सार्थक भानुदास चौधरी। मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे। मी शिक्षण दिनाबद्दल माहिती सांगणार आहे। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शिक्षण आपले जीवनातील घडवणारे मार्गदर्शन असतात। ते केवळ शाळेने ज्ञानच देत नाही तर आपल्या जीवनातील योग्य मूल्य शिकवतात। शिक्षक आपल्या यशाचे कारण असतात। त्यांच्या परिश्रमाने प्रेरणाने आपण उज्ज्वल भविष्य घडून येतो। कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे। आपल्याला नेहमीच आपल्या शिक्षणाचा आदरभाव ठेवायला हवा। ते आपले जीवन अधिक चांगले करतात आणि अर्थपूर्ण बनवतात। शिक्षण आपल्या योग्य निर्णय घेण्याचे आणि चांगला माणूस बनवण्याचा धडे देत असतात। मी आपल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही मला आज घडवले। धन्यवाद। माझे नाव जान्हवी रामचंद्र जगदा आहे। मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला शिक्षक दिनाची माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्याला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
शिक्षक आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक तारे असतात. ते आपल्याला ज्ञान देतात, आपले व्यक्तिमत्व घडवतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित करतात. आपल्या शाळेतील शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देऊन तर त्यांनी आपल्याला मेहनत, शिस्त आणि समाजाबद्दलची जबाबदारी शिकवली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोठे योगदान असते. शिक्षकांच्या मदतीशिवाय जीवनातील कोणताही मोठा विजय शक्य नाही. ते आपल्याला संघर्ष करायला शिकवतात, आपल्याला क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवतात आणि नेहमी आपल्याला प्रोत्साहित करतात. शिक्षक हे फक्त शाळेतील व्यक्ती नसतात, तर ते आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. ते आपल्याला केवळ शैक्षणिक विषय शिकवत नाही, तर आपल्याला आयुष्यातील मूल्ये आणि नैतिकता शिकवतात. शिक्षकांकडून आपण जबाबदारी, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि धैर्य शिकतो. शेवटी मी इतकंच सांगू इच्छित आहे की शिक्षकांचे ऋण आपण आयुष्यात कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या शिकवणीला कायम आदर देणे हेच आपले कर्तव्य आहे. धन्यवाद. 5 सितंबर को शिक्षक दिवस मनाया जाता है। वह दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्म दिवस की उपलक्ष्य में मनाते हैं। वह भारत के पहले उपराष्ट्रपति और दूसरे राष्ट्रपति थे। महान शिक्षक के रूप में इनके योगदान के लिए 1994 में भारत रत्न प्राप्त हुआ। प्रत्येक व्यक्ति के जीवन में शिक्षक का महत्वपूर्ण योगदान रहता है। इस दिन छात्र अपने गुरु के सम्मान में उन्हें उपहार देते हैं। स्कूल, कॉलेज में छात्र मिलकर शिक्षकों के लिए कार्यक्रम आयोजित करते हैं। विश्व भर में 100 से भी ज़्यादा देश अपने तय तारीख पर शिक्षक दिवस नमस्कार, माझे नाव प्रगती राहुल जेठे आहे। मी इयत्ता 9वी तुकडी क मध्ये शिकत आहे। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, याच्याबद्दल आपण 2 शब्द बोलणार आहोत। महान व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करीत आहोत। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा सुंदर आकार देत असतात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन शिक्षकांच्या ज्योतीतून ज्ञानात आधार दूर करतात। सक्षम व सुरक्षित पिढी घडवण्याचा माझ्या सर्व शिक्षकांना माझा शत प्रमाण धन्यवाद। ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी शलाका गायकवाड इयत्ता 9वी क ची विद्यार्थिनी आहे। आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन हा दिवस आपण आनंदाने साजरा करीत आहोत। या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे। हे भारताचे दुसरे राष्ट्रपती, विद्वान आणि आदर्श शिक्षक होते। त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्ता यांमुळे त्यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक दिन म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकाचा सन्मानाचा दिवस आहे। शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात नेतात, ते आपल्यावर संस्कार करतात, ते आपल्या जीवनाला मार्ग दाखवतात। शिक्षक हे आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत। आपण शिक्षकांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, तसेच त्यांचा सन्मान आणि आदरही केला पाहिजे। शब्द अक्षर शिकवून शब्दाचा अर्थ सांगितला, अक्षर शिकवून शब्दाचा अर्थ सांगितला, कधी रागवून तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखवला। नमस्कार, माझे नाव संस्कृती संदीप गुले आहे। मी इयत्ता 9वी क मध्ये शिकते। आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड जळतो। जीवनाचा अर्थ खरा हा शिक्षणामुळे कळतो, शिक्षणामुळे कळतो। आज 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन साजरा करतो। या दिवशी भारतातील महान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते। शिक्षक आपल्याला जीवापाड प्रेम करतात, आपल्याला योग्य ते संस्कार करतात,
आपल्याला ज्ञान देतात, त्यामुळेच आपले जीवन घडते. जसेच कुंभार मटक्यांना बनवून त्यांना आकार देतो, तसेच शिक्षकसुद्धा आपल्याला घडून आपल्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. मला माझ्या शिक्षणावर खूप आदर आहे. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा. किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. धन्यवाद. आणि माझ्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव धानी सुरेंद्र साचे. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन म्हणजे सगळ्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. शिक्षक दिन हा देशांच्या विविध देशांमध्ये साजरा केला जातो. शिक्षक हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण शिक्षक आपल्याला घडवतात आणि शिकवतात सुद्धा. शिक्षक आपल्याला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे, कारण शिक्षक आपल्याला आपले आयुष्य कसे जगावे, आपल्या आयुष्यात आपण कसे वागावे हे आपल्याला शिकवत असतात. शिक्षक आपल्याला नुसता अभ्यास शिकवत नाही, तर आपल्या आयुष्यातले धडेसुद्धा देत असतात. म्हणून मला सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. माझे नाव विद्या प्रवीण कटारनवरे आहे. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे. मी शिक्षक दिनावर भाषण देणार आहे. ज्ञानाचा प्रकार देना देवा अखंड जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो. सामान्य विद्यापीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझा मित्रमैत्रिणी, माझे नाव विद्या आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत. सर्वप्रथम माझा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आहे. ते एक आदर्श शिक्षक, विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या शिक्षणावरील प्रेम, विद्येमुळे शिक्षक हा दिन आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाने स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक आपल्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशातून आणतात. ते आपल्यावर चांगले संस्कार करतात. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. शिक्षण हेच आपल्याला भावी पिढीचे शिल्पकार आहे. शिक्षकच आपल्या समाजाला पिढ्याचा कणा आहेत. आपण नेहमी आपल्या शिक्षणाच्या अन्यायाने पालन केले पाहिजे, तसेच नेहमी त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे. दिला ज्ञानाचे भंडार केले भविष्यासाठीच आहे. आभारी आहोत आम्ही तुम्ही घडवले अभ्यासा. माझे नाव सक्षम शैलेश मांजरेकर आहे. मी आत्ता 9वी क मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त काही माहिती सांगणार आहे. दरवर्षी भारतात 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जन्मदिन असते. ते एक महान विद्वान तसेच आदर्श शिक्षक होते. धन्यवाद. माझे नाव शौर्य यादव. मी 9वी क मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला शिक्षकांविषयी 2 शब्द सांगणार आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खास दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्या कार्याची आणि त्यांच्याविषयीच्या आदराची भावना व्यक्त करतो. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन हे महान शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो. शिक्षक आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असते. ते आपल्या ज्ञानाची झाडे रुजवतात, विद्यार्थ्यांच्या दिशा दाखवतात आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्न करतात. शिक्षकांमुळेच आपण चांगले नागरिक बनू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते. शिक्षकांना मान सन्मान देण्यासाठी शिक्षक दिन हा एक खास दिवस आहे, पण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा त्यांच्या योगदानाची आठवण करतो.
चला आपण सर्वांनी आपल्या शिक्षकाचे आभार मानू आणि त्यांच्या शिक्षणाच्या कार्याला सलाम करूया. धन्यवाद. मेरा नाम तनुजा धनंजय हेगड़कर है. मैं कक्षा 9वीं क में हूँ. आज शिक्षक दिन, आज 5 सितंबर है और हम शिक्षक दिवस मना रहे हैं. सबसे पहले मैं आपका सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामना देती हूँ. शिक्षक दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण की जयंती है. वह एक उत्कृष्ट शिक्षक, महान विज्ञान और भारत के राष्ट्रपति थे. शिक्षक दिवस छात्रों के लिए अपने शिक्षकों के प्रति प्यार और सम्मान व्यक्त करने का सबसे अच्छा तरीका है. शिक्षक हमारे समाज के रीढ़ी और वे ज्ञान और बुद्धि के स्रोत है. शिक्षक हमें अच्छी शिष्टाचार सिखाते हैं और हमारे भविष्य उज्ज्वल बनाते हैं. धन्यवाद. अक्षर शिकवलं आम्हाला, शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. सन्माननीय व्यासपीठ गुरुवर्य येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी पार्थ विकास पवार इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस होय. ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, विद्वान, उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांच्या शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक म्हणजे चांगले संस्कार देणारी मूर्ती, संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती, चरित्रपूर्ण विद्यार्थी घडवणारे शिल्पकार, जादूची छडी म्हणजेच जी करते विद्यार्थ्याची स्वप्ने साकार. शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाचा सन्मान आहे. हा दिवस आपल्याला शिक्षकांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे. तर सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नगर आहे. मी आता 9वी क मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला शिक्षक दिनाच्या निमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे. आपण शिक्षक दिन का साजरा करतो? कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्ण हे एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले होते. त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पद्मावती नरेश जाधव आहे. मी 9वी क मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. गुरुविना मिळे ज्ञान, ज्ञानामुळे मिळे सन्मान. विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजींना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम. आज 5 सप्टेंबर म्हणजे की शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. असे म्हणतात, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे विद्यार्थ्याला जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञानाबरोबर जगावे कसे हे शिकवतात. तसे कुंभार मातीच्या गोळ्यापासून आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात. त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याला घडवतात, त्याच्या भविष्याला आकार देतात. शिक्षक दिन हा देशाचा तसेच समाजाचा प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. शिक्षकांमुळे देशाची भावी डॉक्टर, इंजिनियर तसेच इतर क्षेत्रात प्रगती करणाऱ्या सामर्थ्यवान पिढी घडते. माझ्या सर्व शिक्षकांना माझा कोटी प्रणाम. माझे नाव करुणा प्रमोद वैद्य आहे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आज शिक्षक दिनाबद्दल तुम्हाला सगळ्यांस हार्दिक शुभेच्छा. शिक्षक म्हणजे एक आई वडिलांच्या नंतर एक गुरु असतात. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल माहिती सांगणार आहे. आज 5 सप्टेंबर
हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस असतो. ते एक आदर्श शिक्षक होते. त्यांना शिक्षकांप्रती खूप आदर होता. शिक्षकच देशाचे भविष्य घडवू शकतात असे त्यांचे मत होते. शिक्षक आपल्याला घडवतात, योग्य मार्ग दाखवतात असे त्यांचे मत होते. आज मी तुम्हाला सर्व शिक्षकांना वंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.